मंडळी सुप्रभात आणि नमस्कार. फुलं ही कोणाला आवडत नाहीत आणि त्यातल्या त्यात ती फुलं जर मोगऱ्याची असतील तर सर्व महिला भगिनींचा तो वीक पॉईंट असतो. कोणती अशी महिला आहे की तिला गुलाबाची आणि मोगऱ्याची फुलं आवडत नाहीत? आपण पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये तो मोगरा 20 रुपयाला गजरा किंवा 30 रुपयाला गजरा घेतो, पण आमच्याकडे हा गजरा किंवा हा मोगरा अगदी मोफत आहे. घराच्या पाठीमागे आम्ही हा मोगरा लावलेला आहे आणि तो किती उमलला आहे बघा. जेवढी त्याला पानं आहेत ना तेवढी त्याला काळ्या आणि फुले आहेत. ह्या मोगऱ्याचा फुलण्याचा हा बहर असतो, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा बहरतो आणि तो पाऊस येईपर्यंत टिकून राहतो. आणि हा मोगरा जर फुलला ना तर बाजूचा जवळजवळ 100 मीटरचा परिसर अक्षरशः सुगंध पसरतो आणि सगळीकडे नुसतं मोगऱ्याचाच वास येत असतो. एवढंच काय तर नुसतं एक मोगऱ्याचं फूल जरी आपण जवळ ठेवलं तरी ते आपल्याला दिवसभर सुगंध देतं. आणि मोगरा आवडत नाही अशी व्यक्ती मला नाही वाटत कुठे असेल म्हणून. काही ना ॲलर्जी असते मोगऱ्याची वासाची, पण खूप नगण्य लोक असतात. प्रत्येक माणसाला हा मोगरा आवडत असतो. काही ना मोगऱ्याचा सेंट आवडतो. आपल्या परसबागेत आपण हा मोगरा लावलेला आहे. त्या व्यतिरिक्त गुलाब आहे, जास्वंद आहे, पांढरा गुलाब पण आहे. पांढरा गुलाब तर एवढा फुललेला आहे, हे बघा प्रत्येक पानागंडी फुलं आहेत. आणि हा जो गुलाब आहे ना हा गावरान गुलाब आहे. हा कुठं असं शहरामध्ये किंवा कुंडीमध्ये येत नाही, तो अशा मोकळ्या रानात मोकळ्या जागेत येत असतो. आणि एवढी फुलं येतात त्याला, अख्खं झाड नुसतं फुलून जातं, पांढरं शुभ्र होऊन जातं. जास्वंद पण आहे, लाल गुलाब पण आहे. हो का, इकडनं सूर्यनारायणाचं आगमन झालेलं आहे. सूर्य उगवलेला आहे आणि या सूर्याच्या प्रकाशात मी पण चमकतोय आणि ही फुलं पण चमकतात. सकाळची अशी छान सुरुवात होऊन जाते ना. सकाळी आंघोळ केल्यानंतर असा मोगऱ्याचा सुवास घ्यायचा. ह्या मोगऱ्याचा सुवास घेऊन अक्षरशः मन प्रसन्न होतं. देवपूजा केल्यानंतर ह्या मोगऱ्याचा सुगंध घेण्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. हे असं मन प्रसन्न करायला तुम्हाला खेड्याकडेच यावं लागेल. आपल्या घराच्या पाठीमागे अनेक फळांची झाडं आहेत, तसंच फुलांची पण झाडं आहेत. आत्ता कसं झालं आहे की नेमका त्यांचा बहरण्याचा टाईम आहे आणि त्या बहरल्यामुळं हा गुलाब आणि मोगरा इतका बहरला आहे की पानं कमी आणि त्यांना फुलं जास्त आहेत. हा आनंद कुठेही पैशात मोजू शकत नाही आपण. कशी वाटली आपली फुलांची बाग?